आणि आजच्या महत्त्वाच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांच्या पक्षांतराच्या हालचाली वाढल्या। जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात वायकरांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची पालिकेची तयारी। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारी चिन्ह। उद्या रायगडावर तुतारी चिन्हाचं अनावरण केलं जाणार। तुतारी चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शरद पवार गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी। आम्ही शून्यातून पुन्हा काम सुरू करू, तुतारी चिन्ह अनावरणासंबंधी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अदृश्य शक्तीची ही खेळी, अदृश्य शक्ती देश चालवत आहे अशी ही टीका। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया। तो त्यांचा अधिकार, मी काय करू, अजित पवार यांचं वक्तव्य। नवं चिन्ह लोकांच्या मनात बिंबवण्यासाठी थोडीफार अडचण येते। 99च्या काळामध्ये 30 ते 35% मतं ही हाताला गेली, कारण शरद पवार म्हणजेच हात हे लोकांच्या मनात होतं। भुजबळांची सविस्तर प्रतिक्रिया। काँग्रेसच्या पंजामध्ये ठाकरे गटाची मशाल आणि शरद पवार गटाची तुतारी असणार, नाना पटोलेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाची तुतारी राज्यात पोहोचेल असं विधान। अजित पवार यांना मिळणारं जनतेचं समर्थन बघून काही जण टीका करतात। मुंब्र्यापासून जामखेडपर्यंत अजित पवार यांच्या नावाचा जप करतात। पूर्वी अजितदादांनी केलेल्या कामांवर मतं घ्यायचे। चाकणकर यांचा आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल। ठाण्यामध्ये नका भाषण झाडू, युवा सेनेनं ठरवलं तर वरळीमध्ये येऊन पाडू। शिंदे युवा सेनेकडून बॅनरबाजी बांधून आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर। 24 फेब्रुवारीला युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा। आशिष देशमुख पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर, विजय वडेट्टीवारांचा दावा। देशमुख मागच्या दारानं काँग्रेस नेत्यांच्या भेटीला, वडेट्टीवारांचं वक्तव्य।